गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी होळीच्या सणानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। रंगांचा हा उत्सव आनंद, उत्साह आणि परस्पर बंधुभावाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलंय। जिल्हाधिकारी नायर यांनी नागरिकांना होळी साजरी करताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे। कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य, कुणावरही जबरदस्तीने रंग लावणे, ध्वनी प्रदूषण करणे किंवा मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे टाळावे असे त्यांनी स्पष्ट केलंय। सणादरम्यान कोणताही गैरप्रकार, अनुचित घटना किंवा शांततेस बाधा पोहोचेल अशी बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी जबाबदारीने आणि शांततेत सण साजरा करून जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। नमस्कार। आपल्या जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 तारखेला होळी आणि धुलीवंदन साजरा होणार आहे। तर मी प्रत्येक गोंदियावासियांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि प्रशासनाच्या मार्फत एक संदेश देऊ इच्छितो की आपला सण साजरा करताना कोणत्याही प्रकारे दुसऱ्या समाजाला किंवा दुसऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याच्यासाठी लोकांना सुद्धा याच्यामध्ये जिम्मेदारी घ्यावी लागणार। प्रशासन याच्यासाठी सज्ज आहेत। प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्यांचं फोर्स तैनात होणार आहेत जेणेकरून एक शांतता पूर्वक पद्धतीने सण इथे साजरा होणार। लोकांना रिक्वेस्ट असणार आहेत की तुमचा निदर्शनास जर कुठेही तुम्हाला वाटत असेल की एखाद्या गैरप्रकार होत असेल, कोणी अवैध दारू विकत असेल किंवा मुलींचा किंवा महिलांचा छेडछाड होत असेल तर हे प्रशासनापर्यंत तुमची सुद्धा जबाबदारी असेल ते माहिती पोहोचवणे। आणि आमच्याकडून एकच आम्ही हमी देऊ शकतो की असं कोणत्याही जर आमच्या निदर्शनास असा एक घटना जर आला त्यांच्यावर आपण कडक कारवाई करू। या जिल्ह्याचा इतिहास असलेला आहे की भरपूर वर्षापासून खूप शांततेत आणि उत्साहात हा सण साजरा केला जातात। यावर्षी सुद्धा असंच अपेक्षा प्रशासन आणि लोकांकडून असं अपेक्षा असणार आहे। आमची तयारी आहे। या निमित्ताने मी परत सर्व गोंदियावासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।